हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं हेमांगी सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता 9:30 वाजलेत सकाळचे। मी आत्ता व्लॉग चालू केला आहे। आज मी हिरव्या मुगाची आमटी बनवणार आहे, तर त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते। तांदळाची भाकरी बनवणार आहे आमटीसोबत। तर बघा फ्रेंड्स, हे हिरवे मूग आहेत, त्यांना ना पहिले भाजून घ्यायचं आहे। आपल्याला आमटी बनवायची त्याची, तर आमटीसाठी आपण त्यांना भाजून घ्यायचं आहे चांगलं। हे माझ्या गावाकडनं खायला खूप छान लागतात, गावाकडचे असल्यामुळे। आणि आता त्या मुगांना असं भाजून घ्यायचं आहे आणि भाजूनच त्याची आमटी बनवायची, मग खायला खूप छान लागते। तर बघा फ्रेंड्स, अशा प्रकारे हे मूग भाजून घ्यायचे। मूग भाजून त्याचा थोडासा रंग बदलला पाहिजे आणि असं खरपूस वास आला ना मुगाचा, तर मग मूग काढून घ्यायचे। आता बघा इकडे मी करायचं आहे आपल्याला, तर त्याच्यासाठी मी इथे खोबरं घेतलं आहे, थोडं सुकं खोबरं आहे हे, थोडं लसूणच्या पाकळ्या आहेत, कोथिंबीर आहे आणि 8-9 हिरव्या मिरच्या आहेत। त्या हिरव्या मिरच्या तुमच्या चवीनुसार, तुम्हाला कसं तिखट लागतं की थोडं कमी लागतं त्यानुसार तुम्ही घ्या। मला थोडंसं मीडियमच लागतं, म्हणून मी 8-9 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं। हां, तर फ्रेंड्स बघा, आता आपण आमटीला फोडणी घालतोय। तर सुरुवातीला थोडीशी राई घालायची फोडणीला, थोडं जिरं घालायचं आहे, कढीपत्ता घालायचा आणि हे आपण जे वाटण केलं आहे ते वाटण त्याच्यात टाकायचं आहे। हे चांगलं परतून घ्यायचं आहे। आता ह्याला तेल सुटूसपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे। तर आता इथे बघा, आपल्याला उकडीच्या तांदळाच्या भाकऱ्या करायच्या आहेत। मुगाच्या आमटीसोबत त्या भाकऱ्या खूप छान लागतात। त्या आता पाण्याला उकळ आलाय, आपण मगाशीच हे पाणी उकळायला ठेवलं होतं आणि ह्याच्यात थोडंसं ना मीठ घालायचं, म्हणजे भाकरीला थोडी चव लागते। जर तुम्हाला नाही आवडत असेल तर नका घालू, पण मला थोडंसं मीठ घातलेली भाकरी चांगली लागते। आता बघा, हे पाणी उकळलेलं आहे। आता आपण ह्याच्यात ते पीठ टाकायचं आहे आणि ते चांगलं शिजवायचं आहे पिठाला। तर बघा, अशा प्रकारे ह्या पिठाला शिजवून घ्यायचं, जरा 2-3 मिनटं तरी शिजवायचं ह्या पिठाला। आणि बघा, तर अशा प्रकारे ह्या पिठाला चांगला शिजवून घेतलंय मी। आता ह्याला चांगलं गरम आहे तोपर्यंत चांगलं मळून घ्यायचं। तर आज आपण लाल माठाची भाजी पण बनवतोय। मुगाची आमटी, भाकरी आणि लाल माठाची भाजी सुद्धा त्याच्यासोबत करत आहोत। तर लाल माठ मी चांगली निवडून 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे। लाल माठाच्या भाजीला आता आपण फोडणी देतो, त्याच्यासाठी कढईत 2 पळी तेल घातले। तेल गरम झाले, आता त्याच्यामध्ये मी लसूण, हिरवी मिरची घालते। 5-6 लसूण आणि 6-7 हिरव्या मिरच्या घेतल्यात मी कापून, फोडणीत घालायचं आहे। आणि लसूण चांगला लाल झाल्यावरतीच कांदा घालायचा आहे आपल्याला। तर लसूण आता चांगला लाल झालेला आहे। आता ह्याच्यात आपण कांदा घालूया। 1 मोठा कांदा मी चिरून घेतला या भाजीसाठी। मला कांदा लाल माठाच्या भाजीत आवडतो, बरेचसे लोक नाही टाकत कांदा, पण मला आवडतो लाल माठाच्या भाजीमध्ये। आता हा कांदा पण आपला थोडासा लालसर होत आलाय, लालसर झालाच आहे। आता त्याच्यामध्ये आपण ही भाजी जी धुवून ठेवलेली आहे लाल माठाची, ही टाकायची आहे। आता हिला मी भाजी याच्यात टाकलेली आहे, थोडी आपण परतून घेतलेली आहे। आता त्याला झाकण लावून थोडं ठेवायचं। आता मी भाजीत मीठ अजूनपर्यंत घातलेलं नाही। मीठ आपण कधी पण पालेभाज्यामध्ये शिजल्यानंतरच पालेभाज्या घालायचं आहे मीठ, कारण पालेभाज्या शिजल्यानंतर खूप कमी होतात, त्याच्यामुळे मीठ नंतरच टाकायचं, कारण मिठाचा अंदाज हा चुकतो कधी कधी। तर बघा फ्रेंड्स, आता हे पीठ आपण असं मळून घ्यायचं आहे चांगलं, तांदळाचं जे मगाशी आपण उकडून ठेवलं होतं त्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। आता आपण ह्या भाकऱ्या अशा थापून घ्यायच्या आहेत तांदळाच्या पिठाच्या। आता भाकरी आपण तव्यावर घालून घेऊ, थोडंसं वरनं पाणी लावायचं भाकरीला। बघा, आता आपली भाकरी कशी टम्म फुगलेली आहे, छान। कारण पीठ कधी पण चांगला मळलं ना का मग भाकरी पण छान फुगतात। किती छान झाली बघा, लुसलुशीत भाकरी। आता हिला भाकरीला संध्याकाळपर्यंत जरी तुम्ही ठेवलात ना तरी ती भाकरी मऊ आणि अशी छान नरमच राहील, खायला पण छान लागतात। तर बघा गाईज, अशा प्रकारे आपला आजचा मेनू तयार झालेला आहे। भाजी, लाल माठाची भाजी, भाकरी, भात, शेंगदाण्याची चटणी आणि मुगाची आमटी। तर मी पण जेवते, सगळ्यांनी जेवायला। माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा।